निष्ठा ठेवतो तथागतावर, ज्यांचा प्रकाश आहे व्याप्त अनिर्बंध दशदिशात, आणि माझी निग्रही मनीषा तुझ्या भूमीवर जन्म घेण्याची मनचक्षुंना घडते तुझ्या भूमीचे दर्शन, तेव्हा त्रैलोक्यातील सर्व भूमीत तिची श्रेष्ठता जाणतो. आकाशा समान सर्व समावेशक ती तुझी भूमी आहे, ती अनंत आणि असी सन्मार्गानुसारी तुझी करुणा आणि मैत्री सर्व भौतिक विश्वात श्रेष्ठ आहे. जन्मजन्मांतरीच्या पुण्यसंचयाचा जणू परिपाक आणि तुझा ज्ञानप्रकाश सर्वव्यापी पसरतो. जणू चंद्र सूर्याचे रूप दर्पण असते. माझी अशी प्रार्थना तिथे जन्म घेतलेले प्राणी मात्र तुझ्या सम करोत सत्यघोष सदोदित. हे बुद्धा, हे बुद्धा, हे बुद्धा. मी लिहितो आहे इथे लेख हा, आणि गातो गीतेही. तुझे व्हावे साक्षात दर्शन, हीच करते प्रार्थना अखिल प्राणी मात्रासहित ह्या धन्य भूमीत. हो मला जन्म प्राप्त, हो मला जन्म प्राप्त, हो मला जन्म प्राप्त. 7. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं या ठिकाणी पठण होत असताना आपण या ठिकाणी तथागताने आपल्या धम्माचं वर्गीकरण जे आहे या 3 भागामध्ये केलेलं आपण पाहिलेलं आहे. पहिला भाग म्हणजे धम्म, दुसरा अधम्म आणि तिसरा सदधम्म. तर आपण या ठिकाणी कालपासून अधम्म हे पाहत होतो. अधम्म पाहत असताना आपण पाहिलेलं आहे या ठिकाणी अधम्म पाहत असताना आपण या ठिकाणी कालच्या भागामध्ये पाहिलेलं आहे की आत्म्यावरील विश्वास हा काय आहे, तर आत्म्यावरील विश्वास हा अधम्म आहे. त्यातच आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे की ब्रह्म साजू यावर आधारित जो धर्म आहे तो अधर्म आहे. म्हणजे ब्रह्म किंवा देव आपण काल उदाहरण देऊ ऐकलं होतं की तो ब्रह्म जो आहे या ब्रह्म किंवा या साजू यावर आधारित जो आहे तो काय आहे तर तो अधर्म असा आहे. आणि आत्मा जो आहे आत्म्यावरील विश्वास ठेवणं म्हटलं म्हणजे काय आहे तर अधर्म आहे. आपण पाहिलेलं आहे की आत्मा जे आहे आता शरीराचे जे भाग आहेत आपल्याला वेगवेगळे शरीराचे भाग दिसतात. आता आपण पाहिलेले आहेत की आता पूर्वीचा काळ तरी वेगळा होता. पूर्वी लोकांना काही माहीत नव्हतं, शिक्षण नव्हतं आणि म्हणून त्या गोष्टी ज्या ज्या आहेत त्या ऐकत होते किंवा तशा पद्धतीने ते ग्राह्य धरायचे किंवा मानत असत. परंतु आता काय निघलेलं आहे, आता विज्ञान निघलेलं आहे, टेक्नॉलॉजी निघलेली आहे आणि म्हणून या ठिकाणी या आत्मा जो आहे आत्मा आतापर्यंत कुणी सुद्धा पाहिलेला नाही किंवा आत्मा असतो आणि मृत्यूनंतर तो स्वर्गात किंवा नरकात जातो. ह्या केवळ काय आहेत तर ह्या बांबड अशा कथा आहेत किंवा गैर अशा समजुती आहेत. तर आपल्याला या ठिकाणी त्या डोळसपणे आतापर्यंत कुणीही पाहिलेलं नाही असं आपल्याला दिसून येत नाही. आणि म्हणून बुद्ध या ठिकाणी वासिष्ठ आणि भारद्वाज ब्राह्मणाला वेगवेगळे प्रश्न विचारतात की बाबा तू आत्मा पाहिला आहेस का, मग पाहिला आहेस तर त्या आत्म्याचा नेमका आकार कसा आहे, त्याची लांबी कशी आहे, त्याची रुंदी कशी आहे, तो कसा दिसतो,
त्याचा कुणाला साक्षात्कार झाला आहे का, मग तुम्हाला नाही झाला तर तुमच्या कोणत्या गुरुला झाला आहे का, असे वेगवेगळे या ठिकाणी प्रश्न विचारतात. परंतु सगळ्याच उत्तर काय येते या ठिकाणी, नाही, आम्ही काही पाहिलेला नाही. आणि मग पूर्वी कुणी पाहिलेला आहे का, त्यावर सुद्धा वासिष्ठ आणि भारद्वाज या ठिकाणी नाही, आत्मा कुणी पाहिलेला नाही असंच या ठिकाणी उत्तर देतो. आणि मग या ठिकाणी अशा चर्चा चालत असताना बुद्ध जे म्हणतात की जो आत्मा आहे हा आत्मा कसा आहे, हा न दिसणारा आहे, म्हणजे त्याचं आपण अस्तित्व आहे हे स्वीकार करू शकत नाही. जर त्याचं अस्तित्व असलं तर त्याचा आपल्याला काय झाला असता, अनुमान आला असता किंवा तो आहे हे आपण त्या ठिकाणी मान्य करू शकलो असतो. जसं या ठिकाणी एका वीज जे आहे, आता विजेचं अस्तित्व आहे हे आपण मान्य करतो. जरी वीज आपल्याला दिसली नाही तरी, वीज कुणाला दिसते का, नाही दिसत, पण तिचा प्रकाश तो दिसतो ना, गडगडते किंवा तिचा ज्यावेळेस ती वीज कडकडते किंवा गडगडते त्यावेळेस तिचा प्रकाश दिसतो आणि म्हणून तिचं अस्तित्व आहे हे आपण काय करतो, मान्य करतो. परंतु ते लोक काय म्हणतात की जे मानणारे आत्म्याला ते म्हणतात आत्मा आहे पण ते दिसत नाही, पण त्याचं अस्तित्व आहे हे जर मान्य करायचं असेल तर त्या इजवानी तरी आपल्याला ते दिसायला पाहिजे. परंतु तसं सुद्धा या ठिकाणी ते दिसून येत नाही. आणि म्हणून या ठिकाणी काय केलेलं आहे, आणि म्हणून त्या ठिकाणी काय केलेलं आहे, हे अमान्य केलेलं आहे. बुद्धाने या प्रतिपादित केलेल्या या विज्ञानाचा उत्पत्तीचा सिद्धांत जो आहे, जर एक आक्षेप या ठिकाणी घेतला तर या सिद्धांताविरोधी असा या ठिकाणी विचार केला जातो की विज्ञान याची उत्पत्ती कशी होते. हे सत्य आहे की माणसाच्या जन्माबरोबर या विज्ञानाची काय होते, उत्पत्ती होते. आता विज्ञानाची उत्पत्ती होते म्हटलं म्हणजे 4 घटकाची निर्मिती होते. ते 4 घटक आपल्याला कालच पाहिलेला आहे, पाहिले ना 4 घटक, तेज, आप, वायू पाहिले ना. ते जे काही 4 घटक आहेत, जे पाण्याचा भाग येतो, पृथ्वीचा भाग येतो, अग्नीचा भाग येतो, है ना, असे 4 घटक आहेत. आणि या 4 घटकापासूनच मनुष्य प्राण्याचा काय होतो, जन्म होतो. आणि हे 4 घटक ज्यावेळेस आपल्या शरीरातून नष्ट होतात त्यावेळेस मात्र आपण मृत्यू पावतो. आणि म्हणून बुद्धाने याला काय म्हणलेलं आहे, तर याला विज्ञान ही संज्ञा दिलेली आहे. विज्ञान जिथं नाव आलं तिथं समजून घ्यायचं की हे 4 घटक आहेत. तर केवळ इथं विज्ञान विज्ञान असा शब्द वापरलेला आहे. तर विज्ञान म्हटलं की काय आहे, तर ते 4 घटक आहेत. आणि जेथे शरीर अथवा रूप काय आहे तेथे त्याचा नाम कायाही म्हणजे विज्ञान राहत असते. आधुनिक विज्ञानातील एक उदाहरण या ठिकाणी देता येईल की जेथे जेथे विद्युत क्षेत्र असते तेथे तेथे त्याच्यासह आकर्षण क्षेत्र असते. हे आकर्षण क्षेत्र मग कसे निर्माण होते किंवा कोणत्या प्रकारच्या अस्तित्वात येते हे कोणालाही ज्ञान नाही, परंतु ते नेहमीच विद्युत क्षेत्राबरोबर असते. शरीर आणि विज्ञान याच्यामध्ये अशाच प्रकारचा संबंध आहे असे का म्हणू नये. मग काय दिलेलं आहे, आता इथे दिलेलं आहे शरीर आणि विज्ञान. आणि मग शरीर जे आहे या शरीरामध्ये विज्ञान म्हणजे ते 4 घटक आहेत. त्या 4 घटकांनाच हे शरीर काय आहे तर बनलेलं आहे. मग इथं असा प्रश्न पडू शकतो की ते 4 घटक दिसत नाहीत. तर या ठिकाणी एक असं उदाहरण दिलेलं आहे या ठिकाणी, ते का दिसत नाही तर जे लाईटाचं या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे, म्हणजे विद्युत क्षेत्र, विद्युत म्हणजे जे लाईट आहेत ते. आता ही लाईट आपल्याला इथं बसलेलं आहे, लाईट दिसायली का आपल्याला, दिसत नाही ना, परंतु ती आहे हे आपण मान्य करतो. जर आपण त्या ठिकाणी बोट लावलं तर आणखीनच आपल्याला ती जाणू लागते ना, म्हणजे तिचं अस्तित्व आहे आपण हे मान्य करतो. ज्यावेळेस तिथं ते तार जे असतात किंवा जे वायरिंग असते त्या वायरिंगमधून जे तो विद्युत प्रवाह काय करतो वाहत असतो आणि तिथे म्हणजे लाईट आहे असं आपण त्या ठिकाणी मान्य करतो. जरी आपल्याला तिथे ती दिसत नाही परंतु ती मात्र आहे. आणि तशाच पद्धतीचं आपल्या सुद्धा या शरीरामध्ये ते 4 घटक आहेत आणि आपल्याला मात्र ते दिसत नाहीत. आणि मग आत्म्याचं तसं आपल्याला काही या ठिकाणी दिसत नाही. आत्मा आहे म्हणजे त्याचं अस्तित्व आहे, जर असेल तर अशा पद्धतीने तरी ते दिसायला पाहिजे असं या ठिकाणी बुद्धांचं मत आहे. आणि म्हणून भगवान बुद्धांनी या आत्म्याचा विरुद्ध तर्क सरणी येथेच समाप्त होत नाही, तर त्याशिवाय त्याला आणखी काही महत्त्वपूर्ण सांगायचं होतं.
जेव्हा विज्ञानाचा उदय होतो तेव्हा मनुष्य जीवित प्राणी बनतो. म्हणजे जेव्हा विज्ञानाचा उदय होतो म्हणजे विज्ञान जेव्हा जन्म घेतो म्हणजे ज्यावेळेस ते 4 घटक जन्म घेतात त्यावेळेस जो आहे मनुष्य प्राण्याचा काय होतो, जीवनातील जन्म प्रधान होतो. विज्ञानाची प्रकृती या ज्ञानमूलक, भावनामूलक आणि क्रियाशील आहेत. विज्ञान जेव्हा ज्ञान प्रदान करते ते ज्ञानमूलक असते. हे ज्ञान सहज ग्रहण झालेले असेल किंवा समजून ग्रहण झालेले असेल ते आपल्याला आत घडणाऱ्या या घटनांचे असेल किंवा बाह्य घटनांचे सुद्धा असू शकेल. सुखकर किंवा दुःखकर या लक्षणांनी युक्त अशा या चित्ताच्या अवस्थेत जेव्हा विज्ञान असते तेव्हा त्याला भावनामूलक विज्ञान म्हणतात. या भावनामूलक विज्ञानात वेदनांची अनुभूती निर्मिते. म्हणजे आपल्या शरीराला वेगवेगळ्या प्रकारच्या संवेदना किंवा वेदना होतात. विज्ञान आपल्या या क्रियाशील अवस्थेत माणसाला विशिष्ट उद्देश साध्य करण्यासाठी या क्रियेची प्रेरणा देते. क्रियाशील विज्ञान हे संकल्पनाचे जनक आहे. यावरून या ठिकाणी असं स्पष्ट होते की प्राणी जेवढी क्रिया करतो ती ही सर्व विज्ञानाच्या द्वारे अथवा त्याचा परिणाम म्हणून करतो. आता इथे विज्ञान आलं म्हणजे ते 4 घटक आलेले आहेत आणि त्याचा परिणाम म्हणून मनुष्य काय करतो, तो आपल्या शरीराची हालचाल करतो किंवा तो हावभाव दाखवतो. या विश्लेषणानंतर भगवान बुद्ध प्रश्न करतो की आता आत्म्याने करावयाचे कोणते कार्य होते. आत्म्याची म्हणून जी कार्य मानली जातात ती सर्व विज्ञानाच्या द्वारेच होत असतात. ज्याचे काही कारण नाही असा आत्मा मानणे तर्कविसंगत आहे. म्हणजे ज्याचं कारणच नाही, ज्याची क्रियाच नाही तर त्याला आत्मा मानणं हे तर्काला मात्र पटत नाही आणि म्हणून ते काय आहे तर ते तर्क असं विसंगत आहे. या पद्धतीने भगवान बुद्धाने या आत्म्याच्या अस्तित्वाचं काय केलेलं आहे तर या आत्म्याच्या अस्तित्वाचं खंडन केलेलं आहे आणि याच कारणावास्तव आत्म्याचे अस्तित्व हे धम्माचे मात्र अंग असू शकत नाही आणि हे धम्माचं जर अंग असू शकत नाही तर ते काय आहे तर ते अधम्म आहे. आता आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे की वेगवेगळ्या महिलांची मुलं या ठिकाणी किंवा आपल्यातली काही मुलं या ठिकाणी डॉक्टर झालेली आहेत. आता डॉक्टर मुलं झालेली आहेत त्यांनी वेगवेगळ्या शरीराच्या त्या मुख्य भागावर वेगवेगळे ते त्यांच्या पार्टवर स्पेशालिस्ट आहेत. जसं हृदय स्पेशालिस्ट है ना, हार्ट स्पेशालिस्ट म्हणतो ना आपण, जसं किडनीचे स्पेशालिस्ट राहतात तसं एखादं आपल्याला आढळून आलं का की एखाद्या आत्म्याचं स्पेशालिस्ट आहे म्हणून आढळून आलं का नाही. किंवा वेगवेगळ्या सर्जऱ्या होतात, वेगवेगळे ऑपरेशन होतात ना, कधी आपण असं आढळून आलं नाही की आपल्याला एखाद्या आत्म्याचं ऑपरेशन झालेलं आहे, नाही आढळून आलं. किंवा एखादा आत्म्या शरीरातला आत्म्याचं बिघाड झालेला आहे, कधी ऐकलंय नाही. एवढ्या म्हणजे एवढ्या डिग्री ते संशोधन करून म्हणजे त्या शरीराची ते काय करतात, जी शरीर असतं त्या शरीराची चिरफाड करून त्यांना प्रॅक्टिकल करायला लावतात. त्या वेगवेगळ्या शरीराची चिरफाड करून त्याचं ते प्रॅक्टिकल करायला लावतात आणि मग ज्यांनी या ठिकाणी डॉक्टरेट डिग्री घेतलेली आहे त्यांना मात्र ह्या आत्म्याचं प्रॅक्टिकल कधीही सापडलेलं नाही आणि म्हणून या ठिकाणी बुद्धांनी काय केलेलं आहे तर या आत्म्याचं खंडन केलेलं आहे आणि आत्मा नावाला या ठिकाणी धिक्कारलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी काय झाले तर या आत्म्याचं जे ह्या आत्मा अस्तित्वात हे धम्माचं अंग मात्र असू शकत नाही आणि म्हणून हे काय आहे तर हे अधम्म आहे. आता यज्ञ यागावर विश्वास ठेवणं सुद्धा काय आहे तर अधम्म आहे. ब्राह्मणी धर्म हा यज्ञावर आधारलेला होता हे आपल्याला माहीत आहे. काही यज्ञांना नित्ययज्ञ सुद्धा म्हणत, काहींना नैमित्तिक यज्ञ म्हणत. नित्ययज्ञ हे अनिर्वाह्य कर्तव्य होते आणि त्यापासून फळ मिळे किंवा न मिळो ते करणं मात्र त्यांना आवश्यक होतं. आता नैतिक यज्ञ हे याजक या सांसारिक काही इच्छेपूर्तीसाठी केले जात होते. या ब्राह्मणी यज्ञात जे आहेत म्हणजे ब्राह्मणी यज्ञामध्ये काय काय करायचे ब्राह्मण, सुरापान म्हणजे दारू वगैरे पिणं सुद्धा त्या यज्ञात ते करायचे, पशु बलिदान द्यायचे आणि स्वछंद आचरण सुद्धा घडत असे. आता याचा अर्थ काय होतं, त्या ब्राह्मण लोकांनी जे काही यज्ञ सांगितलेला आहे त्या यज्ञामध्ये ते पशु बली द्यायचे. आता त्यावेळेस जे आहे राजे महाराजे मोठमोठाली लोक असायची ते यज्ञ या ठिकाणी करत होते. तर ते यज्ञ तिथं आता जे आपल्याला दिसतो यज्ञ असा एवढ्या हॉलमध्येच म्हणजे छोटासा दिसतो, पाहतो ना आपण
टीव्ही मधून म्हणा किंवा आणखी कुठे म्हणा, असा चौकोनी छोटासा आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. परंतु पहिले मोठमोठाले यज्ञ व्हायचे, कितीतरी अशा एकरामध्ये ते यज्ञ व्हायचे. खूप मोठं असं हवन त्या ठिकाणी केल्या जायचं आणि हवन करत असताना तिथे मोठमोठ्याल्या गायी सुद्धा त्या ब्राह्मणाला द्यावा लागायच्या आणि ते ब्राह्मण त्या मोठमोठ्याल्या गायी म्हणा वासरं म्हणा ते त्या यज्ञामध्ये टाकायचे. कशामध्ये टाकायचे? यज्ञामध्ये टाकत असत. आणि मग त्या गायी ज्या आहेत त्या होरपळून आणि भाजून निघायच्या आणि मग ते मांस खात असत. आणि मग ते मांस खायचं आणि इथं दिलेलं पण आहे ते मांस खायचं आणि सुरापान म्हणजे तिथंच दारू प्यायची आणि तिथेच काय करायचं त्यांनी तर तिथेच स्वच्छंद आचरण करायचं. स्वच्छंद आचरण म्हणजे ज्या स्त्रिया आहेत त्यांच्याशी समागमन करून त्यांचं सुद्धा त्या ठिकाणी ते हरण केलं जायचं. कारण आता ब्राह्मणाचं वर्चस्व त्यावेळेस होतं. ब्राह्मणाचं वर्चस्व होतं तर त्या ठिकाणी यज्ञ यागाला ज्या महिला राहायच्या त्यांना त्या ठिकाणी ते उपभोग घेत असत. कोण उपभोग घ्यायचे? तर हे ब्राह्मण या ठिकाणी उपभोग घ्यायचे. मग यज्ञ त्या ठिकाणी यज्ञ कशा पद्धतीचा चालायचा म्हणजे देवाला त्या ठिकाणी ते यज्ञ कसे करायचे. तर अशा पद्धतीचं म्हणजे सांगायचं तात्पर्य या ठिकाणी काय आलेलं आहे की यज्ञ याज्ञावर विश्वास ठेवणं म्हटलं म्हणजे अधम्म. म्हणजे यज्ञ या ठिकाणी जे यज्ञावर विश्वास आहे ते काय आहे तर अधम्म आहे. यज्ञ जो आहे ह्या ब्राह्मणी लोकांनी स्वतःची भाकर भाजण्यासाठी म्हणजे ते कधी कधी हालचाल त्यांनी केलेली आपल्याला दिसून येते का? नाही ना. केवळ एका जागी बसून केवळ लोकांना या ठिकाणी सांगायचं आणि लोक मग तशा क्रिया करून केवळ ते काय करायचे मग त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकाराने त्यांनी सगळ्या गोष्टी काय केलेल्या आहेत हस्तगत केलेल्या आहेत. मग त्यांची उपजीविका जी आहेत ज्या गायी वगैरे त्या ठिकाणी भाजल्या जायच्या आणि तेच ते काय करायचे मग अन्न भक्षण करायचे, सुरापान करायचे, वेगवेगळ्या महिलांचं त्या ठिकाणी ते हरण करायचे. अशा पद्धतीचा ते काय करायचे तर अशा पद्धतीचा ते यज्ञ करायचे. आणि दुसऱ्या प्रकारचा या ठिकाणी लोकांना यज्ञ सांगितला जो अंधविश्वासाचा. त्या ठिकाणी लोक वेगवेगळ्या दगड देव जे काही मांडलेले आहेत त्याला वेगवेगळे काय करायचं जे कंदोरीचे प्रकार आहेत ते त्या ठिकाणी करायचे. असे सुद्धा त्या ब्राह्मणी व्यवस्थेनं असे सुद्धा या ठिकाणी यज्ञ करायला लावलेली आहेत. परंतु त्यापासून जे आहेत काही सुद्धा लाभ होणं नाही. म्हणजे काही लाभ होतो का? नाही होत. तरी सुद्धा हे यज्ञ जे आहेत धार्मिक कृत्य म्हणून समजली जात होती. तर काहीच यामध्ये फलित नाही. परंतु हे धर्मानं सांगितलेलं आहे आणि धार्मिक कृत्य समजली जात होती म्हणून ते लोक या ठिकाणी त्यांना करायला लावायची. अशा यज्ञावर आधारलेल्या धर्माला भगवान बुद्धांनी मात्र मान्यता दिलेली नाही आणि म्हणून अशा यज्ञाला बुद्धांनी काय केलेली आहे मान्यता दिलेली नाही. जे अनेक ब्राह्मण भगवान बुद्धाजवळ यज्ञ हा धर्माचे अंग नव्हे या त्याच्या मताबद्दल वाद घालण्यासाठी जात त्यांना बुद्धाने आपल्या मताची आधारभूत कारणे सांगितलेली आहेत. असं लिहिलं आहे की 3 ब्राह्मणांनी त्यांच्यात वाद केला होता. ते 3 ब्राह्मण म्हणजे कुटदंत ब्राह्मण, उजई ब्राह्मण आणि उदयी ब्राह्मण. या यज्ञावर त्या 3 ब्राह्मणांनी बुद्धासोबत युक्तिवाद केला होता. कुटदंत ब्राह्मणाने बुद्धांना यज्ञाबाबत त्यांची मते विचारली होती. तथागतांनी बोलले ठीक आहे ब्राह्मणा मी बोलतो ते तू सावधानतेनं ऐक. कुटदंत उत्तरला ठीक आहे. तथागत खालील प्रमाणे बोलले. काय बोलले? हे ब्राह्मणा फार प्राचीन काळी महाविजेता नावाचा एक पराक्रमी धनसंपन्न राजा होऊन गेला. त्याने सोने रुपे उपभोगाच्या वस्तू धान्य आणि इतर माल याने त्याची भांडारे आणि कोठारे भरून गेली होती. एकदा राजा जो आहे महाविजेता एकटाच विचारमग्न होऊन बसला आणि त्याच्या मनात एक असा विचार आला की माणसाच्या या सुखोपभोगाला लागणाऱ्या सर्व या सामानाची माझ्याजवळ समृद्धी आहे. म्हणजे त्या अन्नधान्याचा साठा माझ्याजवळ या ठिकाणी आहे. मी पृथ्वीचा चक्रवर्ती राजा आहे. जर मी महायज्ञ करून माझे दीर्घकाळ कल्याण निश्चित केलं तर ठीक होईल असा तो राजा म्हणू लागला. तेव्हा त्या राजाला पुरोहित ब्राह्मण राजाला म्हणाला
राजन, या समयी आपली प्रजा अगदी हैराण आहे, लुटली जात आहे, डाकू नगरातून लुटमार करत फिरत आहेत आणि त्यामुळे सर्व रस्ते असुरक्षित आहे। जोपर्यंत अशी अवस्था आहे तोपर्यंत महाराजांनी प्रजेवर यज्ञासाठी कर लागू केला तर ती खरोखर वाईट गोष्ट होईल। परंतु महाराजांनी जर असा विचार केला की मी तात्काळ या दुष्ट लोकांच्या या सर्व कारवाया थांबवीन आणि त्यांना पकडून रद्दपार करीन, त्यांना दंडही करीन, त्यांना शिक्षा करीन, त्यांना देहांत शासन करीन, तर या रीतीने या लोकांना या स्वेच्छा समाधानकारक रीतीने थांबविता येणार नाही। जे शिक्षा केल्याविना मार्ग राहतील ते प्रजेला हैराण केल्याशिवाय सोडणार नाहीत। ही दुसऱ्यावर थांबविण्याचा एक मार्ग आहे, तो असा आपल्या राज्यात जो कोणी गुरेढोरे पाळतो, शेती करतो, त्यांना महाराज आपण भोजन द्यावे, शेती पेरलेल्याला बी बियाणे द्यावे। आपल्या राज्यात जे कोणी व्यापार करणारे लोक आहेत त्यांना महाराजांनी व्यापार करण्यासाठी भांडवल द्यावे। जे कोणी आपल्या राज्यात सरकारी कर्मचारी आहेत त्यांना महाराजांनी भोजन आणि वेतन द्यावे। मग हे सर्व लोक आपापली कामे करीत राहतील आणि देशात उत्साह निर्माण होईल आणि राजाचा अधिकार होऊ लागेल। देश सुखाने आणि शांतीने नांदू लागेल। जनता एकमेकावर संतुष्ट राहून आपली मुळे कडे खांद्यावर घेऊन नाचतील आणि आपल्या घराची दारे उघडी ठेवून निर्धास्त वावरेल। जेव्हा हा राजा महाविजेता याने आपल्या पुरोहिताचा सल्ला मानून त्याप्रमाणे केले तेव्हा लोक आपापल्या कामात मग्न झाले आणि देशात उत्पात करण्याचे त्यांनी सोडून दिले। या राजाचा कारभार वाढत राहिला, देश सुख आणि शांती अनुभवू लागला आणि जनता एकमेकावर संतुष्ट होऊन सुखी झाली आणि आपली मुले काडेखंद्यावर घेऊन नाचू लागली। दररोज दरवाजे उघडे ठेवून ती वावरू लागली। जेव्हा सर्व उत्पात झाला तेव्हा राजा महाविजेताने आपल्या पुरोहिताला बोलवले आणि म्हटले, सर्व उत्पात शांत झाला आहे, देश खुशालीत आहे, मला आता महायज्ञ करायलाचा आहे, तेव्हा माझे दीर्घकालीन कल्याण साधेल। मला महायज्ञ कसा करावा हे आपण मला सांगावे। आता या ठिकाणी तो महायज्ञ कसा करायचा आहे असं त्या मंत्र्याला विचारलेलं आहे किंवा पुरोहिताला विचारलेलं आहे। आता पुरोहित जो आहे तो राजाला उत्तर देतो, राजा आपल्या राज्यात जे आता त्याची प्रजा जी आहे काय करायची, तो सगळं प्रजाकडे लक्ष द्यायचा। जो राजा आहे तो प्रजाला बी बियाणे द्यायचा, कुणी जर असेल तर त्यांना अन्नधान्य पुरवायचा आणि मग लोक त्या ठिकाणी आनंदानं नांदायची आणि एकमेकावर प्रेम करायची आणि आपल्या मुलाबाळाला जे आहे ती आनंदानं खेळवत असत। आता अशा पद्धतीने त्या राजाच्या मनामध्ये असा विचार आला की आपण या ठिकाणी यज्ञ केला पाहिजे आणि यज्ञ केला पाहिजे असा विचार आल्यानंतर तो यज्ञ करण्यासाठी जो पुरोहित आहे किंवा जो भटजी म्हणतात त्याला, त्या भटजीला तो पाचारण करतो आणि बोलवतो की मला आता यज्ञ करायचा आहे। आणि मग बोलवलं असताना तो पुरोहित राजाला म्हणाला, राजा आपल्या राज्यात जे जे मांडलिक क्षत्रिय असतील त्याच्याप्रमाणेच राज्यात जे जे मंत्री अधिकारी प्रतिष्ठित ब्राह्मण आणि त्याचप्रमाणे जे जे संपन्न ग्रस्त असतील त्या सर्वांना आमंत्रणे पाठवून कळवावे की मी एक महायज्ञ करू इच्छितो। तेव्हा माझे हित आणि कल्याण जो दीर्घकाळ राखू शकेल अशा त्या महायज्ञास अनुमती द्यावी। हे ब्राह्मण कटदुंता त्या राजाने आपल्या पुरोहिताचा सल्ला मानला आणि त्याने सांगितल्याप्रमाणे सगळं केलं। त्याने क्षत्रियाला बोलवलं, त्याने मंत्र्याला बोलवलं, ब्राह्मणाला बोलवलं आणि सर्व ग्रस्त या सर्वांना त्यानं ज्या यज्ञामध्ये येण्यासाठी आमंत्रण पाठवलं। महाराज आपण यज्ञ करावा, यज्ञाला हीच वेळ आता योग्य आहे असं तो पुरोहित म्हणाला। आणि राजा विजेता हा सुदनी आणि गुणसंपन्न होता, त्याचा पुरोहितही तितकाच सुदनी आणि गुणसंपन्न होता। ब्राह्मण हो तो यज्ञ सुरू होण्यापूर्वी त्या पुरोहिताने त्या यज्ञासाठी काय काय करावे लागणार होते हे राजाला आता स्पष्ट करून सांगितलं की महाराज तुम्ही यज्ञ करत आहात आणि यज्ञासाठी आता काय काय लागणार आहे हे मी तुम्हाला सांगतो।
तो पुरोहित बोलला, महाराज, यज्ञाचा प्रारंभ करण्यापूर्वी किंवा महाराज यज्ञात आहुती देत असताना किंवा त्यानंतर जर महाराजांचा अनुताप वाटू लागला की अरे रे रे, मी माझ्या संपत्तीचा केवढा मोठा भाग या यज्ञात खर्च केला, तर ते योग्य होणार नाही. महाराजांनी असला विचार मनात येऊ देता कामा नये. आणि महाराज, त्या यज्ञामध्ये जो काही खर्च येईल त्यानंतर तुम्ही असं म्हणू नका की अरे रे रे, मी किती खर्च केलेला आहे. हे ब्राह्मणाने, त्या पुरोहिताने यज्ञाला सुरुवात होण्यापूर्वी हा यज्ञात भाग घेणाऱ्या या लोकांच्या पुढे या यज्ञानंतर मनस्ताप होऊ नये यासाठी राजाला उद्देशून हे म्हटलं. त्यावेळेस महाराज आपल्या या यज्ञात जीवहिंसक, त्याचप्रमाणे अहिंसक, चोरी न करणारे, विषयोपभोगी, दुवर्तनी करणारे, त्याचप्रमाणे त्यापासून परावृत्त असलेले, असत्यवादी आणि सत्यवादी, निंदक, निंदेपासून परावृत्त, उद्धटपणा करणारे, व्यर्थ बडबड करणारे, त्याचप्रमाणे द्वेष करणारे, द्वेष न करणारे, लोभी, निर्लोभी, दुष्ट आणि त्याचप्रमाणे सम्यक दृष्टीचे असे नाना प्रकारचे लोक येतील. त्यापैकी दृश्यकृत्य करणाऱ्या दुर्जनांना दूर आपल्याच कार्यात मग्न राहू द्या, परंतु हे सत्यकृत्य करणारे असतील त्याच्यासाठी सर्व विधी महाराजांनी करावेत, त्यांना संतुष्ट राखावे. त्यांच्याच संतोषाने महाराजांना शांती लाभणार आहे. आणि मग या ठिकाणी तो पुरोहित म्हणतो की महाराज, या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे लोक येतील. मग वेगवेगळ्या प्रकारची लोक कशी येणार आहेत, तर हे या ठिकाणी सांगितलेलं आहे की काही लोक चोर सुद्धा येतील. जसं आपण जत्रा असते त्या जत्रेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची लोक येतात. कोणी भक्त असते, कोणी श्रद्धेने येते, कोणी लुटण्यासाठी येते, कोणी चोरीसाठी येते, कोणी व्याभिचार करण्यासाठी येते, तर कोणी मुद्दामच पोरींची छेड करण्यासाठी सुद्धा त्या जत्रेमध्ये आलेले असतात. म्हणजे वेगवेगळा भाग घेऊन त्या यात्रेला आलेली असतात. आणि महाराज तशाच पद्धतीने या यज्ञामध्ये सुद्धा अशी वेगवेगळ्या प्रकारची लोक येतील. आणि ब्राह्मण हो, त्या यज्ञात बैलाचे बळी दिले गेले नाहीत किंवा बकऱ्याची, कोंबड्याची पुष्टी, डुकरांची किंबहुना कोणत्याही सजीव प्राण्याची हिंसा करण्यात आली नाही. अशी यज्ञयुपाशी झाडे तोडण्यात आली नाहीत. यज्ञभूमीवर पसरण्यासाठी या दर्शनाची कापणी झाली नाही. जे दास, दूत आणि कर्मचारी या यज्ञातील कार्यासाठी नेमले होते त्यांना काम करायला लावण्यासाठी काठी वापरली गेली नाही, भय दाखविले गेले नाही. काम करताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले नाहीत. ज्याला काम करावेसे वाटले ते काम केले, ज्याला वाटले नाही त्याने केले नाही. ज्याला जे योग्य वाटेल ते काम त्याने केले, ज्याला जे योग्य नाही वाटले त्याने ते केले नाही. केवळ तूप, तेल, लोणी, दूध आणि मध आणि साखर याच्याच आहुतीने तो यज्ञ तडीस गेला. जर तुम्हाला यज्ञ करायचा असेल तर त्या राजा विजेत्यासारखा यज्ञ करा, अन्यथा यज्ञ व्यर्थ आहे. प्राण्याचे बळी देणे ही निर्दयता आहे. यज्ञ हा धर्माचा भाग होऊ शकत नाही. जो धर्म जीवहिंसेने तुम्हाला स्वर्ग प्राप्ती मिळवून देऊन म्हणतो तो मात्र धर्म कसा आहे, तर तो धर्म तुच्छ आणि हीन आहे. म्हणजे पशु बळी द्यायचा आणि तुम्हाला सुख आणि समृद्धी मिळवायची असेल तर तो धर्म कसा आहे, तर तो धर्म हीन आणि तुच्छ आहे. या कूटदंताने बुद्धाला प्रश्न केला की हे गौतमा, या जीवहिंसेपेक्षा अधिक फळ देणारा, अधिक लाभदायक असा दुसरा काही यज्ञाचा प्रकार आहे काय? त्यावर होय ब्राह्मणा आहे, असाही यज्ञ आहे. असा यज्ञ कोणता? तो यज्ञ म्हणजे श्रद्धाशील अंतकरणाने हिंसा, स्त्रोम, कामपूर्तीसाठी मिथ्याचार, असत्य भाषण आणि बेसावधपणाचे मूळ म्हणजे जे उत्तेजक मद्याचे पान यापासून परावृत्त होण्याची प्रतिज्ञा करणे हा तो यज्ञ आहे. आता बुद्ध काय म्हटलेले आहेत की याही पेक्षा जो यज्ञ आहे तो सुद्धा यज्ञच आहे. आता या ठिकाणी जे आहे पूर्वी जे आहेत प्राणी ते द्यायचेच, परंतु त्या यज्ञामध्ये ते पुरोहित किंवा ते ब्राह्मण काय म्हणायचे, जर काही नाही सापडलं तर त्या ठिकाणी मनुष्य बळी सुद्धा
दिला जायचा. कुणी कुणी ते एवढंच नाही तर पोटची लेकरं जे आहेत ते लेकरं सुद्धा त्या ठिकाणी बळी दिल्या जायची. आणि म्हणून या ठिकाणी जे आहे की जे तो ब्राह्मण सांगेल किंवा जो तो पुरोहित सांगेल तशा पद्धतीने या ठिकाणी लोक काय करायची, तशी क्रिया करायची. आणि बुद्धाला जे आहे हे तत्वज्ञान मात्र अमान्य झालं. आणि मग ते म्हणतात की हे कुटदंत बुद्धाला विचारतो की गौतमा, या जीव हिंसेपेक्षा म्हणजे ही जी काही जीवहिंसा होती आणि या जीवहिंसेपेक्षा वेगळा असा काही यज्ञ आहे का की जो लाभदायक आहे आणि दुसरा काही यज्ञाचा प्रकार आहे का असं विचारल्यानंतर बुद्ध होय म्हणतात. हो ब्राह्मणा आहे. आणि मग तो कोणता यज्ञ आहे असा विचारल्यानंतर बुद्ध त्याला सांगतात तो यज्ञ म्हणजे काय आहे, तो यज्ञ आहे श्रद्धाशील अंतःकरणाने हिंसा, स्त्रोम, कामपूर्तीसाठी मिथ्याचार, असत्य भाषण आणि बेसाबदपणाचे मूळ म्हणजे ते उत्तेजक मद्याचे पान यापासून परावृत्त होण्याची प्रतिक्रिया करणे हा तो यज्ञ आहे. आता परावृत्त करणं म्हणजे त्याच्यापासून कसं दूर राहणं. कशापासून कसं दूर राहणं, तर आपल्या या हिंसा करण्यापासून दूर राहणं. तद्वतच या ठिकाणी कामपूर्तीपासून दूर राहणं, मिथ्याचारापासून म्हणजे खोटे बोलण्यापासून दूर राहणं, असत्य बोलण्यापासून दूर राहणं आणि बेसावधाचे मूळ म्हणजे हे मद्यपान जे आहे म्हणजे सुरापान किंवा मद्यपान किंवा वेगवेगळ्या नशापान याच्यापासून परावृत्त राहणं. आणि अशा प्रकारचा माझ्याजवळ काय आहे तर अशा प्रकारचा माझ्याजवळ यज्ञ आहे. उदार दान करणं, निरंतर दान करणं आणि ग्रहदान आणि उपदेश ग्रहण या सर्वाहून तो श्रेष्ठ असा प्रकारचा यज्ञ आहे. आणि या सर्वाहून कसा हा यज्ञ श्रेष्ठ आहे. गौतमाचं ज्यावेळेस हे भाषण केल्यानंतर तो कुटदंत ब्राह्मण तथागतांना म्हणाला, हे श्रमण गौतमा, तुझे हे शब्द कितीतरी श्रेष्ठ अशी आहेत. उजय नावाचा ब्राह्मण तथागताला म्हणाला, गौतमा, यज्ञ स्तुत्य समजतात काय? त्यावर नाही ब्राह्मणा, मी यज्ञाची स्तुती करत नाही. तरी सुद्धा कुठल्याच यज्ञाबद्दल चांगले म्हणत नाही असे नाही. ब्राह्मणा, ज्या ज्या यज्ञामध्ये गोवध करतात, बकऱ्या आणि मेंढीची कत्तल करतात, गोवध म्हणजे गायी कापतात किंवा बकऱ्या आणि मेंढीची कत्तल उडते, कोंबड्या आणि डुकरे कापली जातात आणि विविध प्रकारच्या सजीव प्राण्यांचा नाश होतो, म्हणजे ज्या ज्या यज्ञात हिंसा घडते ते ते यज्ञ माझ्या मते स्तुतीस पात्र नाहीत. म्हणजे अशा प्रकारचे यज्ञ स्तुतीस पात्र नाहीत. मग तो म्हणतो असं का आहे? त्यावर हे ब्राह्मणा, कारण असल्या हिंसेपासून व हिंसक यज्ञापासून सज्जन अथवा सन्मार्गाने लोक दूर राहतात. म्हणजे चांगला मार्ग जो आहे लोक या ठिकाणी अनुसरत नाहीत. हे ब्राह्मणा, ज्या यज्ञात गोवध होत नाही आणि सजीव प्राण्याची हिंसा घडत नाही असल्या अहिंसक यज्ञाची मी मात्र स्तुती करतो. म्हणजे जिथे हिंसा होत नाही अशा यज्ञाची मी स्तुती करतो. असे यज्ञ कोणते आहेत? मग असे यज्ञ कोणते आहेत तर उदाहरणार्थ प्राचीन काळापासून रूढ असलेले जो यज्ञ आहे तो म्हणजे दान धर्म हा यज्ञ आहे. कुटुंब परिवाराच्या या हितासाठी केलेला तो एक काय आहे तर तो एक त्याग आहे. मग असं का आहे? कारण हे ब्राह्मणा, सज्जन व सन्मार्ग लोक आपल्या या हितारहित यज्ञाचा समीप जातात. उदयन ब्राह्मणानेही या उजयाने विचारलेल्या प्रश्नासारखेच प्रश्न तथागताला पुन्हा विचारले असता तथागत या ठिकाणी बुद्ध म्हणाले, ऋतूत केलेले योग्य यज्ञ ज्यात निर्दयता नाही असा यज्ञाचा जवळ ज्याच्या डोळ्यावरील इहलोकाचे अज्ञानपट नाहीसे झालेले आहे असे सत्यव्रत लोक जात असतात. ज्याची जन्म मरणाची ये जा आता संपली आहे तेही या यज्ञाजवळ जातात. आणि प्रज्ञावान आणि पुण्यशील माणसे सांगतात, यज्ञात अथवा श्रद्धायुक्त कर्म कृत्यात श्रद्धाशील अंतकरणाने आहुती दिली तर हे याजक पुण्य मार्ग चालू लागतात. अशा श्रेष्ठ मार्गाने लोकांनी उदाहरणे दिलेल्या या आहुतीने देव संतुष्ट होतात.
अशा या आहुतीने विचारवान माणसे प्रज्ञावान बनतात आणि सर्व दुःखरहित होऊन आनंदमय जगतात, या म्हणजे आनंदमय जगात वावरू लागतात. आणि म्हणून बुद्धाने या ठिकाणी काय केलेलं आहे, तर जो यज्ञ आहे या यज्ञ यागावर आधारलेला जो काही धर्म आहे तो मात्र काय आहे, मग अधर्म आहे. जी काही काल्पनिक अनुमान आधारलेली आहेत, या काल्पनिक अनुमानावर आधारलेला धर्म हा धर्म नाही. म्हणजे जी काही कल्पना केलेली आहे, कल्पना म्हणजे एखादी कथा जी आहे किंवा एखादी गोष्ट जी आहे त्या मानाने म्हणजे त्या पद्धतीने जर काही केलेलं असेल तर तो काय आहे, तर तो सुद्धा अधम्म आहे. असे प्रश्न या ठिकाणी नेहमीच विचारले जात होते. मी गतयुगात होतो काय, किंवा मी गतयुगात नव्हतो काय, मी तेव्हा काय होतो, अशी वेगवेगळी ज्यावेळेस प्रश्न विचारली जातात त्यावेळेस मी काय होऊन काम झालो, तेव्हा कोण असेल, मी तेव्हा कसा असेल, मी कुठून आणि कोठे जाईल, अशी वेगवेगळी जी आहेत ही प्रश्न आपल्या सत्वासंबंधी ही संशक होऊन विचारली जात असत. मी आहे काय, मी नाही काय, मी काय आहे, मी कसा आहे, माझे अस्तित्व कुठून आले, ते कोठे जाणार, अशा या विश्वासंबंधी विविध प्रश्न विचारले जात. त्यापैकी काही असे होते की हे विश्व कसे निर्माण झालेले आहे, मग हे विश्व निर्माण झालं तर ते चिरंतन आहे काय, असा या ठिकाणी लोक प्रश्न करत असत. आता या विश्वासंबंधी विविध प्रश्न विचारले जात. त्यापैकी काही असे होते की मग विश्व कसं निर्माण झालं, आणि हे विश्व जर निर्माण झालं असेल तर ते चिरंतन आहे का. पहिल्या या प्रश्नाच्या उत्तराबद्दल काही असं म्हणता येईल की विश्व या ब्रह्माने निर्माण केलं. दुसरे जर असं काही म्हणू लागले की ते प्रजापतीनं निर्माण केलं. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर असं या ठिकाणी दिलं की विश्व चिरंतन आहे. काही म्हणत होते की तर काही असं म्हणत होते की ते अनंत सुद्धा आहे. आपल्या या प्रश्नांना बुद्धाजवळ मात्र थारा नव्हता. आता या प्रश्नाला मात्र बुद्धाने थारा दिलेला नाही. त्यांचं मत केवळ असं होतं की प्रश्न विकृत बुद्धीचेच लोक विचारू शकतात. म्हणजे असे प्रश्न जे आहेत ज्याला बुद्धी नाही किंवा जे विकृत बुद्धीचे आहेत तेच लोक असे प्रश्न विचारतील. कारण अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे देणाऱ्याच्या ठिकाणी सर्वज्ञता असली पाहिजे, आणि ती कोणत्याही ठिकाणी नाही. सर्वज्ञ म्हणजे ज्ञान असलं पाहिजे, परंतु ते ज्ञान मात्र त्या लोकात नाही, आणि म्हणून ते असे प्रश्न विचारतात. ते असंही म्हणत होते की या प्रश्नाची उत्तरे देण्याइतका मी सर्वज्ञ नाही. जे काही जाणण्याजोगे आहे ते आपण सर्व जाणतो असे कोणीच म्हणू शकणार नाही. एका विशिष्ट वेळी जे जाणण्याची आपण इच्छा करतो ते त्यावेळी आपण जाणलेले असतेच असेही नाही. नेहमी काहीतरी अज्ञातच राहते. याच कारणावास्तव बुद्धाने आपल्या धर्मात वरील प्रश्नाविषयक सिद्धांताला स्थान दिलेलं नाही. जो धर्म असल्या सिद्धांताला आपल्या धर्मात एक भाग समजतो तो मात्र भगवान बुद्धाच्या मते कसा आहे तर स्वीकारार्ह नाही. म्हणजे त्यांनी याचा स्वीकार केलेला नाही. बुद्धाचे जे काही समकालीन होते, या समकालीन आचार्यांनी ज्या सिद्धांतांना आपल्या अर्थाचे आधार बनविले होते ते म्हणजे आत्मा आणि विश्व उत्पत्ती या संबंधीचे होते. म्हणजे बुद्धाचे जे काही समकालीन होते त्यांनी मात्र आत्मा आणि त्याचं अस्तित्व मान्य केलं होतं. आत्म्यासंबंधी ते काही प्रश्न विचारत होते. ते असं की मी गतयुगात होतो का, मी गतयुगात नव्हतो का, मी तेव्हा काय होतो, मी काय होऊन काय झालो, मी भविष्यकाळात असेन काय, मी भविष्यकाळात नसेन का, मी तेव्हा कोण होतो, मी कुठून कोठे जाईल, अशा पद्धतीचे जे काही प्रश्न आहेत ती कशी आहेत तर संशयिक आहेत. आणि हे संशय होऊन विचारित असेल मी आहे का, मी नाही का, मी काय आहे, मी कसा आहे, माझे अस्तित्व कुठून आले आहे आणि येथून कोठे जाणार. दुसरे काही आचार्य या विषय उत्पत्ती संबंधीचे प्रश्न विचारित असत. ते काही असेही म्हणायचे
की ब्रह्माने विश्व निर्मिले आहे. काहींनी असं म्हणलं की ते प्रजापतीने आत्मयज्ञाने निर्मिले आहे. इतर काही आचार्य दुसरेच प्रश्न विचारित होते, जग चिरंतन आहे काय, चिरंतन नाही काय, शांत आहे का, ते अनंत आहे का, शरीर म्हणजे काय आहे, शरीर एक वस्तू आहे का, आणि जीव ही दुसरी वस्तू आहे काय, सत्य आणि सत्याला मृत्यूनंतर अस्तित्व आहे काय, त्याला मृत्यूनंतर अस्तित्व आहेही आणि नाहीही असे आहे का, तो मृत्यूत्तर असत नाही, असत नाही असेही नाही का. तर बुद्धाच्या मते असले जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न विकृत मनाचे लोकच विचारू शकतात. या 3 कारणावास्तव बुद्धाने या धार्मिक सिद्धांताचा काय केला होता, धिक्कार केला होता. प्रथम, या सिद्धांतांना धर्माचा एक भाग मानण्याचे कारण नाही, म्हणजे ह्या सिद्धांताला धर्माचं एक कारण आहे हे मानण्याचं कारण नाही. दुसरं असं आहे की या प्रश्नाचे उत्तरे द्यायला अंगी सर्वज्ञता पाहिजे आणि ती कोणाच्याही अंगी नव्हती. या गोष्टीवर त्याने आपल्या प्रवचनातून भर दिलेला आहे. तो म्हणतो, एकाच वेळेला कोणालाही सर्वच दिसत नाही किंवा जाणता येत नाही, ज्ञानाला अंत नाही, कारण नेहमीच अधिकाधिक जाणायचे बाकी राहते. म्हणजे कुणीच सर्व काही जाणू शकत नाही. सगळं काही म्हणजे काही बाबी अशा असतात की काही शिकायचं सुद्धा बाकी असतं. भगवान बुद्धाचा या सिद्धांतावरील तिसरा आक्षेप असा होता की हे सर्व सिद्धांत जे आहेत हे काल्पनिक अनुमानाच्या रूपाने आहेत, त्याची कधीही कसोटी घेतली नव्हती आणि त्यांना कधीही कसोटी लावता आली नाही. अनिर्बंध कल्पनेचे ते परिणाम आहेत, त्याच्या मागे वास्तवता अशी काहीच नाही. शिवाय या काल्पनिक अनुमानांचा या माणसाच्या संबंधात काही उपयोग आहे, अर्थात याचा काहीही उपयोग नाही. जगाची निर्मिती एकदम झाली आहे यावर भगवान बुद्धाचा विश्वास नव्हता आणि जगाची उत्क्रांती झाली आहे असे तो मानित असे. म्हणजे जगाची उत्क्रांती झालेली आहे एवढंच या ठिकाणी बुद्ध मानत होते. आणि म्हणून बुद्धाने या बाबी ज्या आहेत या बाबीकडे काय केलं होतं, दुर्लक्ष केलं होतं किंवा या बाबीकडे त्यांनी नकार दिला होता. जे यज्ञ याज्ञ आहे या यज्ञ याज्ञाला सुद्धा बुद्धाने काय केला होता, नकार दिला होता. याचं सुद्धा खंडन केलं होतं. आणि म्हणून बुद्ध म्हणतात की या काल्पनिक अनुमानावर, म्हणजे कल्पना आपल्या डोक्यातल्या केवळ कल्पना आहेत आणि या काल्पनिक अनुमानावर आधारलेला जो धर्म आहे तो काय आहे, तो धर्म नाही. आणि म्हणून ते काय आहे, ते अधम्म आहे. आता पूर्वीच्या काळी जे आहे, आता असं आपण म्हटलं की यज्ञ ते लोक कशी करत होती, यज्ञ अशा पद्धतीनं करतच होती. परंतु जी काही हळदीची प्रथा आहे, ही हळदीची प्रथा सुद्धा अगोदर नव्हती, परंतु त्यांनी ती हळदीची प्रथा सुद्धा आणलेली आहे. कशी होती ती हळदीची प्रथा, त्याची सुद्धा एक इतिहास आहे. त्या हळदीचा प्रथा सुद्धा अगोदर जी आहे, कोणतीही महिला ज्यावेळेस त्या महिलेचा विवाह होत असे किंवा लग्न व्हायचा, ती महिला लग्न झाल्यानंतर प्रथम ती आपल्या म्हणजे सासरी प्रवेश तिचा नव्हता. तिचा कधीही सासरी अगोदर प्रवेश होत नव्हता. तर पूर्वी जी काही प्रथा होती, म्हणजे कितीही कोणत्याही समाजातली ती महिला असू द्या, त्या महिलेचा विवाह झाल्यानंतर तिचा जो उपभोग आहे 10 दिवस म्हणा 5 दिवस म्हणा, म्हणजे त्यांना जोपर्यंत घ्यायचा तोपर्यंत ते उपभोग घेत असत आणि नंतर मात्र तिला त्या नांदत्या घरी पाठवत असत. आणि मग तिची अगोदर शुद्धीकरण करत असत. शुद्धीकरण कशी करायची, मग तिला हळद लावणं, तिला वेगवेगळे सुगंध उठणं लावणं आणि तिला स्नान घालणं आणि मग तिला त्या ठिकाणी तिची विदाई होत असे. आणि अशा पद्धतीची जी हळदीची परंपरा जी आहे ती रूढ झालेली आहे. म्हणजे हळद सुद्धा आपल्यामध्ये नाही, तर हळदीची जी प्रथा आहे त्या लोकांनी अशी प्रथा होती, कारण त्या महिलेला त्या ठिकाणी सुगंधित द्रव्य लावून हळद लावून तिला स्वच्छ केलं जायचं आणि लग्न झाल्यानंतर तिला मात्र सासरी पाठवलं जायचं नाही. आणि त्यांचं तिथे वर्चस्व होतं, तिथे कुणी कुणाला अडवू शकत नव्हतं. जिथं त्यांची इच्छा असेल तिथं ते मात्र समागमन करायचे आणि स्त्रियांचा उपभोग घेत असत. परंतु तिथे कोणतंही त्या ठिकाणी आडवं
येत नव्हतं, अशा पद्धतीची त्या ठिकाणी रूढ प्रथा या ब्राह्मणी व्यवस्थेने पाडलेली होती. परंतु एका माईच्या लालाने या ठिकाणी ह्या सगळ्या प्रथेचं काय केलेलं आहे, खंडन केलेलं आहे किंवा कट ऑफ केलेलं आहे. आणि त्या माईच्या लालाने या ठिकाणी भारताचं संविधान लिहून या जगाला काय केलेलं आहे किंवा या भारत देशाला जे आहे एक नवीन इतिहास घडवलेला आहे. आणि या सगळ्या लोकांना या ठिकाणी त्यांनी एका ताठमानेने जगण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. आज जे आहे कोणत्या महिलेकडे जर एखाद्या पुरुषाने वरिमाण केली किंवा असं नजरेला नजर भिडून जरी पाहिलं तरी ती कोर्टामध्ये केस दाखल करू शकते, विनयभंगाचा गुन्हा ती दाखल करू शकते. तर अशा या ज्या काही रूढी परंपरा आहेत त्या मात्र आपल्या धम्मामध्ये नाहीत. परंतु आजही जे अनजान लोक आहेत ते आजही या ठिकाणी अशा प्रथा करतात. केवळ या ठिकाणी लग्नविधी जे आहे आपण आपल्या धम्मानुसार लावतो, परंतु हळद मात्र आपल्यामध्ये नाही. हळद जी होती या प्रथेनुसार त्या हळदीची प्रथा आजही आपण या ठिकाणी म्हणजे काही जण करतात, काही जणी करत नाहीत. आणि जे करत असतील त्यांनी हा इतिहास अगोदर जाणावा आणि नंतरच पुढे चालावं. या ठिकाणी हा सांगण्याचा भाग एकच होता की हे सुद्धा काय आहे तर हे सुद्धा एक अधम्माचाच भाग आहे. आज आणि आपण इथेच थांबणार आहोत. साधू साधू साधू. प्रतिज्ञा आपण करूया, जीवसृष्टी आहे असीम, ती भवसागर पार नेण्याची. प्रतिज्ञा आपण करूया, आपणात दोष संख्य ते नष्ट करण्याची. प्रतिज्ञा आपण करूया, आहेत सत्य अनंत ती पूर्ण आकलण्याची. प्रतिज्ञा आपण करूया, भगवान बुद्धांचा अतुल्य मार्ग तो संपूर्ण साध्य करण्याची. प्रतिज्ञा आपण करूया, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा रथ पुढे पुढे नेण्याची. साधू साधू साधू.